Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. पुणे शहरात दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी कोरेगाव पार्क येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद भवन येथे हिवरे गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर जयसिंग ओहाळ लिखित भारतीय संविधान आणि लोकशाही अमृत महोत्सवी वाटचाल एक दृष्टिक्षेप या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला. या ग्रंथाचे प्रकाशन राजकीय विश्लेषक केशव वाघमारे, लेखक निरंजन आवटे, प्राध्यापक नितीन तळपाडे, सागर काकडे, हृदयमानव अशोक, पैगंबर शेख, मतीन शेख यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते व संविधान अभ्यासक प्राध्यापक ॲडव्होकेट संभाजी मोहिते हे होते. प्रकाशन प्रसंगी बोलताना केशव वाघमारे म्हणाले, संविधान आणि लोकशाहीबद्दल एकीकडे भक्तिभावाने लेखन वक्तव्य होत असताना दुसरीकडे संविधानिक मूल्याची फारकत केली जात आहे. अशा काळात संविधानिक आणि लोकशाही मूल्याबाबत आंतरदृष्टी देणारे हे पुस्तक म्हणजे एक प्रभावी वैचारिक हस्तक्षेप आहे. तर निरंजन आवटे यांनी नमूद केलं की डॉक्टर ओहाळ यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला वेध अत्यंत चिंतनशील आहे. भूतकाळात आढावा घेताना वर्तमानातील आव्हानाचे विश्लेषण करून त्यांनी भविष्यदिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक व दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांनी प्रस्तावना लाभली आहे. ते म्हणतात की संविधानाच्या 75 निमित्तानं अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर जयसिंग ओहाळ यांचं हे पुस्तक मराठीत महत्त्वाची भर घालणार आहे. घटना निर्मितीपासून ते सध्याच्या आव्हानापर्यंत विस्तृतपट या पुस्तकामधून उलगडतो. या प्रसंगी उपस्थित मिलिंद बोकेफोडे, रवींद्र भोसले, वसंत पातारे तसेच आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ पुणे टीमचे ॲडव्होकेट नितीन घोडके, राज्यघटना अभ्यासक मार्गदर्शक संघशील भद्रे उर्फ SN नांदेडकर सर, प्रशांत जगताप, प्रदीप पैठण पगार, मिलिंद सोनकांबळे, शंकर गायकवाड, हेमंत ठाकरे, सौरभ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कौटुंबिक मित्रमंडळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आमचे प्रतिनिधी SN नांदेडकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.